आकृतीचं नाव आहे आयत आणि आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी. परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. त्यानंतर आहे चौरस. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. त्यानंतर आहे त्रिकोण. त्रिकोणाची आकृती इथे दिलेली आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्यानंतर त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र आहे तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज किंवा जर बाजू समान असतील तर 3 गुणिले बाजू. वर्तुळाची आकृती आहे. इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाय त्रिज्या वर्ग किंवा आपण त्यांना पाय आर वर्ग असं म्हणतो. पाय बरोबर 3.14 किंवा 22/7 घेतलं जातं. परिमिती आहे 2 पाय आर आणि आर म्हणजे त्रिज्या आणि इथे सुद्धा पाय बरोबर 3.14 किंवा 22/7. अशा प्रकारे आकृत्या, त्यांची क्षेत्रफळ आणि त्यांची परिमिती याची सूत्र आपल्याला पाहायला मिळतात.